शंभूबाई, आबासाहेब इथे आमच्या बेटीला. पण मग चेहऱ्यावर हा संभ्रम का? रागावलेत का आमच्यावर? ते येणार हे ठाऊक असूनही आम्ही पन्हाळगडी थांबलो नाही म्हणून आम्हाला पाहताच हसू का मालवलं यांचं. शंभूबाई, आता तरी रुसवा सोडा, सोडा तो बेबनावाचा दिखावा. तुम्हाला हृदयाशी धरायला आम्ही आतुर झालो आहोत. आबासाहेब असे नका पाहू आमच्याकडे. चुकलो आम्ही. आम्ही थांबायला हवं होतं पन्हाळगडी. मामासाहेब, उगाच भरीस घातलं तुम्ही आम्हाला. आबासाहेब, कडकडून भेटावंसं वाटतंय हो. पण कसं यावं? कुठल्या तोंडानं सामोरं यावं आपल्या? कधी एकदा तुमच्या मिठीत सामावतोय असं झालंय आम्हाला. आता आणखी नका वाट पाहायला लावू आबासाहेब. बोलवा आम्हाला. कुठे होतास रे लेकरा? तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. अरे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले. आबा, क्षमा असावी आबासाहेब. अदब विसरलो. दोघे मिळून आई भवानीचे आशीर्वाद घेऊया. तिच्या पायाशी आपली भेट झाली.
आज आईच्या चरणी शिवशंभू आले. दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. आई जगदंबे, बघितलं शंभूराजे स्वराज्यात आले, सुखरूप स्वराज्यात सुखरूप आले आणि तू तर त्यांच्याच हातून आरती देखील करून घेतलीस. आमच्याप्रमाणेच तुलाही त्यांच्या येण्याची आस लागली होती. आता एक मरणाच आपली ताटातूट करेल. आई जगदंबे, यापुढे असा प्रसंग कधीही दाखवू नकोस. तुझे जीवन ओळखे म्हणून पडदावरती म्हणून पडदावरती. जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. आई जगदंबे, आता आम्ही आबासाहेबांपासून कधी कधी दूर जाणार नाही. आता त्यांनी विश्रांती घ्यावी, निवांत राहावं, आम्हाला नियोजन सांगावं आणि आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावर ठेवावा. पोहोचले असतील ना महाराज? हो महाराज साहेब. आम्ही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही महाराज काही थांबले नाही. नाही थांबले. शेवटी गेले युवराजांना आणायला. कारण त्यांचा ओढा शंभूराजेंकडे जास्त. ओढा जरी असला तरी महाराज मनातून चिडलेत. आम्हाला तसं नाही वाटत. आपल्या कोणासमोर बोलणार नाहीत, पण आम्हाला कल्पना आहे महाराज चिडलेत. आणि नाही म्हटलं तरी स्वराज्याची बदनामीच झाली आहे. तुम्ही बघा, कडाजंगी होणार, महाराज खपवून घेणार नाहीत हा अगोचरपणा. आपल्याला कसं कळणार खडा जंगी होणार का जंगी भेट होणार? खडे बोल सुनावणार का मायेचे बांध फुटणार? अंतस्थ काही मसलत झाली का नाही झाली, आणि झाली तर ती काय मसलत झाली हे आपल्याला तरी कसं कळणार? आपल्याला कुठल्याच गोष्टींचा सुगावा लागू नये म्हणून तरी ही भेट पन्हाळगडावर ठरवण्यात आली आहे. महाराणी साहेब, अहो चिंता कशाला करताय? मी आहे ना, सगळी तजवीज करून ठेवली आहे. शंभूराजेंच्या भेटीची बातमी ही आल्या गेल्या खबरगिराकडून मिळणार नाही, म्हणून तर तिथल्या एका खास माणसावरती कामगिरी सोपवली आहे. कोणावर? हिरोजी परजन. हिरोजी जी, ते सगळी खबर देतील आपल्याला. अहो पण ते तर महाराजांचे भक्त आहेत. महाराजांना खूप मानतात ते. हो, महाराजांना खूप मानतात, पण शंभूराजे दिलेर खानाला मिळाल्यामुळे ते त्यांच्यावर चिडून आहेत. राग राग करतात ते. असं? आम्ही त्यांना हाताशी धरलंय. छान. पंत, योग्य व्यक्तीची निवड केली आहे तुम्ही. हिरोजी. महाराणी साहेब, हा सगळा आटापिटा युवराज राजारामराजेंसाठी.
देवा आले का महाराज? नाही, पण गेले कोणत्या दिशेला देवा? खबर आहे मसूद मालेला गेल्याची. अहो शंभूराजांच्या मागावर गेलेत महाराज. म्हणजे जावंच लागतंय. कुणाकडची बिलामत नकोय आता त्यास. म्हणून तर देवा जिथे असतील तिथे गाठायचं हे सूत्र ठेवलंय महाराजांनी. बस शिंक्याचं तुटून आहे आणि बोक्याचं फाऊन आहे म्हणून समधी ही गडबड. नाही, तुम्ही समजताय तसं नाही हिरोजीराव. अहो तसंच आहे. घ्या ही तपकी रोडा चिबूटभर म्हणजे लक्षात येईल आम्ही काय म्हणतोय ते. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही काय म्हणत नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. बाबाजी, जबाबदार माणसं बेजबाबदार वागतात ना, तेव्हा आम्ही बोलतो. जरा बारकाईनं बघा. काय ऐकलं का? नाही, नाही पटत नाही. अहो मी त्यांच्या रक्ताचा माणूस. मी काय वाईट वकट बोलेल? मी बोलतोय ते हौस म्हणून नाही. जीव तुटतोय हो महाराजांसाठी. तेच तर होतंय देवा. पण जेव्हा निवाडा झाला तेव्हा शंभूराज चोख आहेत हे जाहीर झालं ना. अहो जाहीर करावं लागलं. तसं करणं भागच होतं. शंभूराजांच्या चुकीवर पांघरून घालायचं एवढंच महाराजांच्या हाती आहे. दुसरं काय नाही, पटत नाही. मग रायगडावर समधी प्रधान मंडळी का विरोधात जातात? शंभूराजांवर त्यांचा राग आहे म्हणून नाही, स्वराज्याची काळजी वाटते म्हणून. ही समधी मंडळी दिवस रात्र स्वराज्याचा गाडा हाकण्यासाठी स्वतःच्या जीवाचा रान करतात. ऐकलं का? तर अहो महाराजांच्या होला हो म्हणून कामाचा डोंगर उभा केला देवा सगळ्यांनी. बाबाजी, तुम्ही घ्या बाजू शंभूराजांची, पण शंभूराजांनी फितुरी केली हेही मान्य करा. दिलेर खानाला जाऊन स्वतःहून मिळाले हे सुद्धा मान्य करा. आणि हे आम्ही बोलतोय हिरोजी फर्जन, त्यांच्या रक्ताचा माणूस. महाराज न्यायाच्या बाबतीत कठोर आहेत. त्यांच्याकडे चुकीला माफी नाही. हेच बघायचंय, महाराज माफ करतात का नाही. घेऊ माझा बा. पाया पडू दे. लय उपकार झाले बघा युवराज. पण ज्योत्याजी, तुझे वडील तर आजारी होते ना? होय, आजारीच होतो, पण तुम्हाला पाहिला आणि आजारच पळून गेला बघा. कसं? होय, माझ्या लेकाला बघितलं आणि मला 10 तीचं बळ आलं बघा. आणि युवराजांची माया बघून तर मन अगदी भरूनच आलं. मी आजारी होता तसं समजलं म्हणून आम्ही आलो, एवढंच. अहो एवढंच कसं, तुम्ही आपल्या स्वतःच्या बापाला भेटण्यासाठी कासावीस असताना बी या म्हाताऱ्या बापाचं मन तुम्ही जाणलं. पहिली रयतेतल्या बापलेकाची भेट घडवून आणली. युवराज, महाराज धन्य आहात तुम्ही. असं रयतेवर प्रेम करणारा, रयतेच्या मनातलं जाणणारा लोक तुमच्या पोटी जन्माला आला. डोळ्याचं पारणं फिटलं बघा. आता सुखानं मारायला मोकळा मी. शंभूराजे, आम्हाला देखील आनंद झाला. एवढं बारीक लक्ष ठेवता तुम्ही. आबासाहेब, तुमची शिकवण. ज्योत्याजी, आता काही दिवस पुनाळलाच राहा. आम्ही आमच्या आबासाहेबांच्या सावलीत आहोत. तू सुद्धा घरच्या सावलीत राहा काही दिवस, आणि मग गडावर ये. जीवराज. कृष्णजी केसरकर, जरा आराम घ्या. होय महाराज. शंभूबाई, इतक्या गोष्टी बोलायच्या तुमच्या सोबत. खूप खूप साचलंय. आबासाहेब, आम्हालाही खूप काही सांगायचं.
लेकाचं जमलं वाटत, आ? म्हणजे एक झालं वाटत. देवा, ते तसं लगेच ठरवणं बरोबर होणार नाही. हं? शेवटी एकदाची भेट झालीच बाप लेकाची. तुमच्या डोळ्यात पाणी सरलं बघ. हा? म्हणजे तुमच्या तलवारीत पाणी दिसतं ते आम्ही बघतो, पण आज तुमच्या डोळ्यात पाणी. 3 वर्षांनी बाप लेक भेटते. 3 वर्षांनी छत्रपती आणि युवराजांची भेट झाली. ठरव. काय आणत किती बोलायचं असल दोघांनी, काय काय उसळत असल दोघांच्या बी मनात. कानाची सुप करून ऐकायचंय मला. बर, असं आबासाहेबांच्या बाजूला बसणं हीच आजची मेजवानी. आबासाहेबांना बघत राहणं हेच आमचं सुग्रास भोजन. काय खायचं, पोटच भरलं. आबासाहेब बाजूला बसले असताना तोंडात घास घेणं अवघड का होतंय? त्यांच्याशी बोलताना तोंड उघडेल ना आमचं? सगळ्या गोष्टींची सफाई द्यायची, पण जिभेतलं बळच नाहीसं झाल्यासारखं वाटतं. आणि सफाई द्यायची ती कुणाला? वडिलांना की महाराजांना? काही सुचत ना. आबासाहेब कधी क्षणात जवळचे वाटतात तर कधी दूरचे वाटतात. खूप बोलायचंय आबासाहेबांशी, पण शब्दच सापडत नाहीये. अक्षरांच्या फौजा आज महाराजांपुढे निकामी ठरताय. किती हा कल्लोळ, किती हा गोंधळ. घास उतरत नाहीये कशाखाली.